आज आपण 5 वाजेपर्यंत घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपला याचा म्हणजे मला आठवण करा, खरं मला बघते मी काही वेळेला पण विसर. मला असं वाटतं आपण 244 पर्यंत 42 किती 242 त्या फार मागे न जाता 242व्या ओळीपासूनच सुरुवात करते आणि ही आवाज येत नाही, एको येतोय. खरं तर कोणी हलवत नाही म्हणजे काय. पुन्हा जर यायला लागला तर मला सांगा, मग काहीतरी. ही जी शेवटी आपण ओवी पाहिली 42वी 242वी एक फार फार महत्त्वाचा विचार त्याच्यामध्ये महत्त्वाचं अशा दृष्टीने की खरं म्हणजे अध्यात्माचं स्वरूपच ह्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि ते असं आहे, पहा ओवी पहा, आणि तिये विश्वरूपी एकीकडे जगा आघवे आपुलेनी पवाडे, जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. ही जी कल्पना सगळी आहे की अर्जुन म्हणतोय, हे सर्व अर्जुन उवाचे आहे, तर अर्जुन ह्याला म्हणतोय की ह्या विश्वरूपामध्ये एकीकडे असं दिसतं की सगळा जगाचा पसारा तुझ्या त्या विश्वरूपामध्ये मला एकत्रपणे दिसतोय. म्हणजे सगळं जग एकीकडे आहे. तो एकीकडे शब्द आहे पहा, एकीकडे सगळं जग एकत्र आपल्या तुझ्या त्या रूपामध्ये दिसते. म्हणजे ही सुद्धा एक अध्यात्मातली फार महत्त्वाची कल्पना की सगळं जग म्हणजे त्या परमेश्वराचंच रूप आहे. तो परमेश्वरच अवतरित आहे या सगळ्या जगामध्ये. ही अध्यात्मातली फार मूलभूत कल्पना आहे की ह्या जगामध्ये काहीही असं नाही की जे ईश्वराच्या शिवाय आहे. अशा प्रकारचं वासुदेवम सर्वमिती हे अशा प्रकारे आधी जो उल्लेख झालेला आहे तोच. पण फार महत्त्वाची ही कल्पना की सगळं जग तुझ्यामध्येच मला दिसतंय. म्हणजे सगळं जग हा तुझाच विस्तार आहे हेही मला कळतंय. पण त्याचबरोबर पुढे काय म्हटलंय की सगळ्या जगाचा पसारा एकीकडे तुझ्यामध्येच आहे. पण त्याच्यामध्ये आणखी काय दिसतंय, जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. म्हणजे एकच महासागर असतो, पण त्या एका महासागरामध्ये लहान 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 बुडबुडे असतात. म्हणजे ते सगळे बुडबुडे जे असतात ह्याचा अर्थ त्यांचं पुन्हा एक वेगळं अस्तित्व असतं. जसं आपलं प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व आहे. माणसांचं आहे, माणसांमधल्या प्रत्येकाचं आहे, त्याचप्रमाणे निरनिराळ्या भूतमात्रांचं आहे. या विश्वातल्या सगळ्या गोष्टींचं वेगवेगळं अस्तित्व आहेच. तसे ते बुडबुडे सिनाने वेगवेगळे. म्हणजे
आपलं जे काही वेगळं अस्तित्व आहे ते विलीन न करता, या महासागरामध्ये विलीन न करता आपलं वेगळं अस्तित्वही टिकलेलं आहे. पण त्याचबरोबर त्या संबंध महासागराचा आपण एक भाग होऊन गेलेलो. फार सुंदर कल्पना आणि ती इतक्या सुंदर शब्दामध्ये ज्ञानदेवांनी व्यक्त केलेली आहे. श्लोक जर आपण पाहिला तर श्लोकामध्ये दिसतं, तत्रैकस्थं जगत कृत्स्न प्रविभक्त मनेकधा. म्हणजे सगळं जग एकत्रही दिसतंय तुझ्यामध्ये आणि ते प्रविभक्त हा जो शब्द आहे ना, तो ते जे बुडबुडे सिनाने म्हटलंय त्यासाठी ज्ञानदेवाने वापरलेला शब्द आहे. प्रविभक्त म्हणजे प्रत्येकाचं वेगळं अस्तित्वही आहे. आपण काही सगळे एक ऐक्य ह्याचा अर्थ असा नाहीच आहे. आणि म्हणून जगामधलं ऐक्य, देशामधलं ऐक्य ह्याचा अर्थ असा नव्हे की सगळ्यांनी एक म्हणजे एक, ज्याला म्हणतात की एक युनिफॉर्म सगळ्यांना, तशी परिस्थिती नाही आहे ही. सगळ्यांची युनिटी पण तरी सुद्धा डायव्हर्सिटी. युनिटी, डायव्हर्सिटी इन युनिटी किंवा युनिटी इन डायव्हर्सिटी, हे जे आहे ना फार महान असं हा विचार आहे. आणि तो खरं म्हणजे आज जगामध्ये सर्वत्र हा विचार पसरायला पाहिजे की असं नाही आहे की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा किंवा तुम्ही आमची भाषा बोला, तुम्ही बाकीचं तुमचं सगळं हे सोडा, असं नाही आहे. आपलं अध्यात्म हे सांगतं की तुम्ही तुमचे जे वेदामध्ये म्हटलेलं आहे की एकम सत विप्रा बहुधा वदंती असं म्हटलेलं आहे. एकम सत, एकच सत्य आहे, पण ते वेगवेगळ्या नावानी ओळखलं जातं. ईश्वराला तुम्ही तुमच्या नावानी, जे नाव तुमचं आहे. आपल्या देशात पहा की आपण काय एकच नाव आहे, कोण ब्रह्म म्हणते, कोण परमेश्वर म्हणते, ईश्वर म्हणते, नारायण म्हणते, कोण भवानी म्हणते, कोण काली म्हणते. प्रत्येकाने आपापल्या देवतेची वेगवेगळी नावं हे केली आहे. एकम सत विप्रा म्हणजे ज्ञानी माणसं त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. ही जी कल्पना आहे ना, ही फार मोठी कल्पना ह्याच्यामध्ये आहे की तत्रैकस्थं जगत कृत्स्न प्रविभक्त मनेकदा. म्हणजे सगळं जग एकीकडे आहे पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट त्यातली वेगवेगळी आहे. जसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती, असं ज्ञानदेवांनी म्हटलंय. फार महत्त्वाची कल्पना आहे. म्हणजे ऐक्य ह्याचा अर्थ सगळ्यांनी एकरूपच होऊन जायचं आणि एकासारखंच वागायचं, एकच धर्म सगळ्यांनी पाळायचा वगैरे असं मुळीच नाही आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा, पण आपण सगळे माणसं आहोत. आपण मानवता हे आपलं सगळं विश्व आहे हे आपण लक्षात घ्यायचं, तेव्हाच खरं ऐक्य साधणं शक्य आहे. आणि ती कल्पना या ठिकाणी आहे. त्यानंतर एक ओवी सोडून पुढच्या ओवीकडे आपण जाऊ, 44व्या ओवीकडे. कारण पुढच्या 43व्या ओवीमध्ये काही उपमा दिली आहे, त्यापेक्षा फार वेगळा विचार असं नाही आहे. 44व्या ओवीकडे जाऊ. विश्व आगवेची तयापरी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन तिये अवसरी देखता झाला. म्हणजे अर्जुनाने त्या देव चक्रवर्ती आहे ना भगवान श्रीकृष्ण, तर त्या चक्रवर्ती अशा त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाने त्याच्या शरीरामध्ये, त्या विश्वरूपाच्या शरीरामध्ये संपूर्ण जग त्यांनी पाहिलं. संपूर्ण विश्व आगवेची तयापरी हे सगळं त्यांनी एकत्र त्या ठिकाणी पाहिलं. आता ते विश्वरूप पाहिल्यानंतर आणि अशा प्रकारे त्या विश्वरूपाचं दर्शन जेव्हा त्याला झालंय, त्यावेळेला त्याचा प्रतिसाद काय आहे, त्याला काय वाटलेलं आहे, हे पुढे आहे. पुढचा मी श्लोक वाचते कारण फार सुंदर श्लोक आहे.
त्या एका श्लोकामध्ये खूप गोष्टी ज्या सगळ्या या पुढच्या ओव्यांमध्ये आलेल्या आहेत, फार सुंदर स्वरूपामध्ये श्लोकामध्ये आहे. म्हणून आपण श्लोक बघूया. फार सोपा आहे, त्याच्यामध्ये काही फार मोठे अवघड शब्द नाही. ततः स विस्मया विष्टो हृष्टरोमा धनंजया प्रणम्य शिरसा देवं कृतांजली भाषत. म्हणजे इतका ते सगळं ते असं विश्वरूप जे अर्जुनाने पाहिलं की अंतपार नाहीये, सगळं विश्व त्या एका विश्वरूपामध्ये साचलेलं आहे त्या ईश्वराच्या. हे ज्या वेळेला त्यांनी पाहिलं त्यावेळेला विस्मयाविष्टो म्हणजे तू अत्यंत विस्मयाने सगळ्या भरून गेला. अविष्ट म्हणजे संपूर्ण त्याला अत्यंत विस्मय वाटला या सगळ्या गोष्टीचा. आणि हृष्ट रोमा धनंजया, हृष्ट रोमा ह्याचा अर्थ त्याच्या अंगावरती आपण म्हणतो ना रोमांच उठले त्याच्या अंगावरती. म्हणजे आनंद आहे, आश्चर्य आहे, या सगळ्या भावनांनी त्याच्या अंगावरती रोमांच उठले. विस्मय आहे, आनंद आहे, या सगळं जे काही तो पाहतोय त्याच्यामुळे त्याच्या अंगावरती रोमांच उठले. आणि मग त्यांनी काय केलं तर प्रणम्य शिरसा देवम म्हणजे आपलं मस्तक त्यांनी खाली वाकवलं. त्या विश्वरूपाच्या पुढे त्यांनी आपलं मस्तक खाली वाकवलं आणि प्रणम्य म्हणजे त्यांनी नमस्कार केला, वंदन केलं त्या विश्वरूपाला. आणि कृतांजली भाषत म्हणजे दोन्ही हात जोडले, नमस्कार केला, दोन्ही हात जोडले, आपलं मस्तक खाली केलं आणि त्यांनी तो पुढे बोलायला लागला. आता हे हा श्लोक ह्याच्या ओव्यांमध्ये कसं आहे पहा. काही थोड्या फार महत्त्वाच्या ओव्या आपण घेऊया. 45वी ओवी पहा, 245. तिथे हा विचार आहे पण फार सुंदर प्रकारे मांडलाय. तेथ एक विश्व एक आपण आईसे आळूमाळू होते जे दुजेपण तेही आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा. म्हणजे त्याच्या आधी जे मनामध्ये जे दुजेपण होतं, द्वैत होतं की विश्व वेगळं आहे, मी वेगळा आहे, हा ईश्वर वेगळा आहे, मी वेगळा आहे, हे जे द्वैत त्याच्या मनामध्ये होतं ते जे थोडं फार होतं त्याच्या मनामध्ये, ते आळूमाळू ह्या शब्दाचा अर्थ थोडंफार असा आहे. तर थोडंफार जे काही दुजेपण त्याच्यामध्ये होतं की विश्व वेगळं आपण वेगळे, हे जे काही त्याच्या मनामध्ये थोडंफार दुजेपण होतं, द्वैत होतं, तेही आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा. म्हणजे ते दुजेपण आटून गेलं, ते द्वैत आटून गेलं, संपलं आणि त्याचं अंतःकरण विराले म्हणजे विरून गेलं. त्या विश्वरूपामध्ये त्याचं अंतःकरण विरून गेलं. म्हणजे विश्वरूप आता वेगळं राहिलं नाही, तो पूर्णपणे त्या विश्वरूपामध्ये विरूनच गेला. म्हणजे दुजे पण गेलं हे सांगायला आणखी चांगले शब्द पुढे वापरले की त्यांनी अशा प्रकारे त्याचं ते दुजे पण जाताना, ते द्वैत जाताना त्याचं सगळं अंतःकरणापासून तो त्या ईश्वर रूपामध्ये, त्या विश्वरूपामध्ये विरून गेलाय. तो एक होऊन गेला, त्याच्यामध्ये विरून गेला. विराले शब्द सहसा म्हणजे अगदी सहजपणे असा तो विरून गेला, स्वाभाविकपणे तो त्याच्यामध्ये विरून गेलाय. आता त्यानंतर काही मधल्या थोड्या ओव्या गाऊया, कारण तोच विचार थोडा वेगवेगळ्या उपमा देऊन मांडलेला आहे. आता पुढे 52वी ओवी बघा. आता त्याची स्थिती काय झाली आहे तर उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. म्हणजे ज्याप्रमाणे सुधाकर म्हणजे चंद्रोदय झाला, सुधाकर याचा अर्थ चंद्र,
तर तो चंद्रोदय झाला की उदयेलेनी सुधा करे, ह्याचा अर्थ की ज्या वेळेला चंद्र उगवतो, चंद्राचा उदय होतो, तर त्यावेळेला समुद्राला भरती येतच राहते. म्हणजे भरती आली आहे आणि बस असं नाही, लाटावर लाटा उचंबळत असतात. आपण भरतीच्या वेळेला जर समुद्र पाहिला तर असंच दिसतं की कधी म्हणजे काय समुद्राची अवस्था आहे की एकावर एक भरती, म्हणजे एकावर एक लाटा उचंबळत आहेत. तर अशी ती भरती वाढतच राहते. अशी जी समुद्राची स्थिती होते, त्याप्रमाणे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये आनंदाच्या, आश्चर्याच्या उर्मी अशा उचंबळून येत आहेत, जणू काही भरती आली आहे. जसं चंद्राच्या उदयामुळे समुद्राला भरती येते, तशी ह्या सर्व विश्वरूप पाहिल्यामुळे त्याच्या मनामध्ये आनंदाच्या आणि आश्चर्याच्या आणि फार कृपेच्या, म्हणजे कृपाभावही आहे त्याच्या मनामध्ये. म्हणूनच त्यांनी मस्तक वाकवून त्यांनी हात जोडून नमस्कार केला. तर हे सगळं जे काय आहे तर की अशा सर्व प्रकारच्या उर्मी उचंबळत राहिल्या. तैसाची तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी. मग उससौनी किरीटी वास पाहिली. म्हणजे आता थोड्या वेगळ्या विचाराकडे ज्ञानदेव गेले, ज्याचा उल्लेख ह्या श्लोकामध्ये असा नाही आहे, परंतु ज्ञानदेवांचं हे वैशिष्ट्य आहे की ते आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करतात. आणि म्हणून त्यांनी आधी असं सांगितलं की अशा उर्मी एकावर एक उर्मी त्याच्या मनामध्ये भरून राहिल्या आहेत आणि अशा त्या उर्मी वाढतायत आनंदाच्या. आणि त्या तैसाची तया सुखानुभवा पाठी, म्हणजे असा तो जो काही सुखाचा अनुभव घेतोय त्या विश्वरूपाला पाहून. आणि त्यामुळे आता श्रीकृष्णाला असं वाटलंय की हा इतका काही विरून गेलाय ह्या माझ्या स्वरूपामध्ये, त्याला आता त्याचं अस्तित्वच राहिलं नाही. कारण आधी जे म्हटलंय ना, त्यांनी द्वैत संपलंय, त्याचं अस्तित्वच तो विसरलेला आहे. तर ते ह्या ठिकाणी आहे की सगळा तो इतका त्या विश्वरूपामध्ये एकजीव होऊन गेला, त्या सुखानुभवामध्ये तो इतका विरून गेला की श्रीकृष्णाला वाटलं की आता हा माझ्यामध्ये पूर्ण विरलाय, आता ह्याला थोडंसं वेगळं केलं पाहिजे. पुन्हा थोडं भक्त आणि देव हे नातं, त्याच्यामध्ये जे थोडं द्वैत असावं लागतं, ते द्वैत त्याच्यामध्ये थोडं असावं. हा इतका विरून जाऊ नये, कारण अर्जुनाला शेवटी युद्धाला तयार करायचं आहे ना. ते काही नुसतं ह्याच्या म्हणजे ईश्वराच्या स्वरूपामध्ये तो विरून गेला, तो पुढचं सगळंच संपलं. तर त्यामुळे त्याचं द्वैतही त्याला टिकवायचं. अर्जुनाला त्याचं स्वरूप पुन्हा अस्तित्वामध्ये राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं, केला द्वैताचा सांभाळ दिठी. फार सुंदर शब्द वापरले की त्याच्या तो हा जो त्या अनुभूतीमध्ये बुडून गेलेला आहे ते त्यांनी पाहिलं. आणि म्हणून त्यांनी द्वैताचा सांभाळ केला, दिठीमध्ये द्वैताचा सांभाळ केला. म्हणजे काय की अर्जुनाला कुठेतरी जाणवावं की तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस, हे त्याला जाणवावं. ह्यासाठी त्याच्या दृष्टीमध्ये आता जी दिव्य दृष्टी दिलेली आहे त्या दृष्टीमध्ये काहीही फरक, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये विविधता ते आणू शकतात. तर त्यामुळे हा जो पूर्ण अद्वैत होऊन गेलाय त्याला पुन्हा द्वैताची दिठी त्याच्यामध्ये निर्माण केली. आणि मग काय झालं
असं ज्या वेळेला होतं पहा, आपण आपले अनुभव लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीने आपण काहीतरी इतके त्याच्यामध्ये विरून जातो, ते तो काय आनंद असो, ते दुःख असो, आश्चर्य असो, कुठलीही गोष्ट असतं, आपण इतके विरून जातो की कधीतरी पुन्हा आपल्याला त्या भावनेतून आपल्याला वेगळं व्हावं लागतं, आपल्याला आपलं अस्तित्व वेगळं करावं लागतं. तसं अर्जुनाचं झालं. आणि असं ज्या वेळेला आपलं सुद्धा होतं त्यावेळेला पहिल्यांदा एक दीर्घ श्वास, एक निश्वास आपण असं होतं आपल्याला. अगदी प्रत्येकाचा हा अनुभव असेल की एका भयंकर फार काहीतरी अनुभवामध्ये आपण विरून गेल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडताना अशा एक निश्वास आपण सोडतो. तेच इथे ज्ञानदेवानी म्हटलंय. मग उससौनी किरीटी वास पाहिली, म्हणजे त्यांनी अशा प्रकारे निश्वास सोडला आणि वास पाहिली याचा अर्थ श्रीकृष्णाकडे त्यांनी पाहिलं. त्यांनी निश्वास सोडला एक आणि त्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिलं. आणि पुढे मग काय केलं त्यांनी, तर पुढची ओवी बघा. तेथ बैठला होता जियासवा, तयाचीकडे मस्तक खालविला देवा. म्हणजे आता हे त्या श्लोकामध्ये कसं दिलं होतं की त्या सरळ सलग दिलं होतं. यांनी हा प्रसंग आपल्या पुढे उभा केलाय की प्रत्यक्ष काय घडत होतं हे त्यांनी उभं केलंय आपल्या पुढे. आणि मग त्यातून आता पुढे काय होतंय असं ते ज्ञानदेव, ही ज्ञानदेवांची सांगण्याची फार सुंदर पद्धत आहे की आपल्या पुढे तो प्रसंगच येतो, आपणच जणू काही ते अनुभवतोय असं आपल्याला वाटतं. तर असं तो तेथ बैठला होता जियासवा, तयाचीकडे मस्तक खालविला देवा, जोडूनी कर संपुट बरवा बोल तू असू असे. म्हणजे जिथे तो भगवंत म्हणजे हा जिथे बैसलाय बसलेला आहे तिथूनच त्यांनी मस्तक वाकवलं, खालविला देवाच्या पुढे मस्तक वाकवलं, त्या विश्वरूपापुढे मस्तक वाकवलं, जोडूनी कर संपुट बरवा बोल तू असे. म्हणजे दोन्ही हात जोडले, आपलं मस्तक वाकवलं, दोन्ही हात जोडले आणि ईश्वराला वंदन केलं. आणि ते जे म्हटलं ना बरवा बोल तू असे, त्या बरवा शब्दाचा अर्थ ना नुसतं बरवा ह्याचा आपण काही सामान्यपणे अर्थ घेऊ शकतो, चांगलेपणा वगैरे असं घेऊ शकतो, तसं नाही आहे. पण त्याच्यामध्ये त्या बरवा शब्दामध्ये फार सुंदर अर्थ आहे. आणि तो असा आहे की असं काहीतरी भयंकर जे काही त्याला घडलेलं आहे की ते विश्वरूप त्यांनी पाहिलंय. आता तो इतका आनंदित झालेला आहे, तर त्यांनी नमस्कार केलेला आहे. आणि अशा वेळेला आपली जी स्थिती होते कुठल्याही माणसाची ती त्याची झाली आहे. आणि ती काय झाली आहे, तो गहिवरून गेलाय. असा प्रसंग आहे की तो गहिवरून गेलाय, त्याच्या सगळ्या भावना उचंबळून आलेल्या आहेत. तो जो बरवा शब्द आहे ना, त्या बरवा शब्दामध्ये हा भाव आहे की तो बोलायला लागला. पण तो बोलायला कसा लागला, आपले गहिवरून गेलेले शब्द कसे असतात, तो आपले शब्द सुद्धा नीट फुटत नाही तशा वेळेला. तो जो आनंद, तो जो जे काय गहिवर आलेला आहे त्याला, तो सगळा गहिवर त्याच्या त्या शब्दांमध्ये आहे. आणि त्या शब्दांनी आता तो अशा शब्दांनी तो आता बोलायला लागलाय, भगवंताशी आता तो बोलतोय. आणि म्हणून पुढे पहा अर्जुन उवाच म्हटलंय. अर्जुन उवाच, आता अर्जुन बोलतोय. हा श्लोक वाचते ह्याचं कारण ना की ओव्या वाचणारच आहे ज्या महत्वाच्या आहेत त्या, पण श्लोक का वाचते की त्याच्यामध्ये काही गोष्टींचा जो उल्लेख आहे तो अगदी तसाच्या तसा ओव्यांमध्ये आलेला नाही, आपल्याला तो उल्लेखही कळावा म्हणून आधी मी श्लोक वाचते. श्लोक असा आहे पहा. पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेष संघा ब्रह्माण्मीश कमलासनस्थ मूर्षींच सर्वान्
रंगांश्च दिव्यान असा जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये काय कशाचा उल्लेख केलेला आहे, तर काय पाहतोय तो आता भगवंताला सांगतोय की तुझ्या त्या रूपामध्ये, तुझ्या ह्या विश्वरूपामध्ये मला काय काय दिसतंय हे तो आता वर्णन करतोय. आणि ते वर्णन करताना पहिल्यांदा तो काय म्हणतोय, पश्यामी देवांस्तव देवदेहे सर्वां, म्हणजे तुझ्या देवा, पहा देवांस्तवही म्हटलंय आणि देव हा पुन्हा एक शब्द आलाय. हा, त्याचे दोन वेगळे अर्थ आहेत. पुढचा जो देव शब्द आहे तो देव देहे, म्हणजे त्या विश्वरूपाच्या देहामध्ये, त्या विश्वरूपाच्या देहामध्ये असा त्याचा अर्थ आहे की देव देहे म्हणजे तो जो ईश्वर आहे, परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या देहामध्ये. आणि काय पाहतोय तो, पश्यामी देवांस्तव, म्हणजे सर्व देवांना तो पाहतोय. त्या म्हणजे विश्वरूपामध्ये काय काय त्याला दिसतंय, तर सर्व देवही दिसत आहेत त्याला, सर्व देवही दिसत आहेत त्या देहामध्ये. आणि भूत विशेष संघान, म्हणजे सर्व भूतमात्रांचे, म्हणजे आता भूतमात्र किती प्रकारची आहेत ना. आपण माणसं आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, कीटक आहेत, पक्षी आहेत, इतक्या प्रकारचे हे सगळे भूतमात्र आहेत. म्हणून त्याला काय म्हटलंय, भूत विशेष संघान. संघ म्हणजे प्रत्येक भूतमात्रांचे एक एक ग्रुप्स, गट आपण जे म्हणतो, असे प्रत्येक भूतमात्रांचे अनेक असे गट त्याला तिथे दिसत आहेत. कशामध्ये, तर त्या विश्वरूपामध्ये देवही दिसत आहेत, भूतमात्रांचे गटही दिसत आहेत. आणि पुढे जे म्हटलंय, ब्रह्मांड मीश कमलासनस्त, म्हणजे ह्या ठिकाणी हा जो ब्रह्मांड ईश हा जो शब्द आहे, ह्याच्या बाबतीमध्ये थोडंसं अर्थाच्या बाबतीत वेगवेगळ्यांचं मत थोडं वेगळं आहे. आणि अर्थात आपण ज्ञानदेवांचं मत पाहणार आहे, त्यामुळे आपण त्याच्याशी जास्ती हे राहणार आहोत. परंतु काही नाही, म्हणजे आता उदाहरणार्थ अनंतराव आठवलेंचं पुस्तक मी बऱ्याच वेळेला मी रिफर करत असते, बरदानंदांचं. तर ते ह्या ठिकाणी असं म्हणतात की हा जो उल्लेख आहे की ब्रह्मांड ईश कमलासनस्त असा जो उल्लेख आहे, तर त्याचा अर्थ असा की कमळामध्ये असलेला, कमळ हे ज्याचं आसन आहे, त्या आसनावर स्थिरावलेला ब्रह्मदेव, असं त्यांचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की ईश हा जो शब्द आहे तो शंकराला उद्देशून वापरला, आणि ज्ञानदेवांनी जे काही वर्णन केलंय ते तशा प्रकारचे. ईश ह्याचा अर्थ की शंकर, आणि ज्ञानदेवांनी आणखीनही वर्णन केलेलं आहे ह्या एवढ्याच कल्पनेचं, ते आता पुढे आपण पाहू. पण हे दोन्ही तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगितलं की हे ब्रह्मदेवाचंच वर्णन आहे असं अनंतराव आठवले म्हणतात की कमलासनस्त एकच हा म्हणजे ब्रह्मदेव, आणि म्हणून त्याचं हे वर्णन आहे. आणि काहींच्या मते तो ब्रह्मदेव, त्याचप्रमाणे ईश म्हणजे शिव शंकर असं वर्णन आहे, काही असा अर्थ काहींनी घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण ओव्यांमध्ये काय आहे ते पुढे नंतर पाहू. आता इथपर्यंत मी सांगितलंय, त्यानंतर जे काही येतं हे आपापसात बोलायचं नाही, अजिबात बोलायचं. इथे वर्ग चाललेला आहे, मलाही डिस्टर्ब होते. तुम्हाला जर काही सांगायचं असेल तुम्ही हात वर करा आणि सांगा, पण आपापसामध्ये इथे अजिबात बोलायचं. मला ऐकायला येतं ना, जसं मी बोलते ते तुम्हाला ऐकायला, तर तुम्ही हळू आवाजात बोललात तरी माझं इतकं लक्ष असतं सगळीकडे. अजिबात बोलायचं आहे. तुम्ही कदाचित नवीन आहात या वर्गामध्ये म्हणून तुम्हाला हा माहीत नसेल. इथे पहा, कोणी काही जे विचारायचं आहे नंतर विचारतात किंवा हातवर करून आपल्या शंका विचारतात. आपापसामध्ये अजिबात बोलायचं. आता हे जे आहे की हे आपण इतकंच, हे म्हणजे ह्याच्यासाठी मला
हा श्लोक सांगायचा होता मुख्यतः, की हे ब्रह्मदेवाचं वर्णन आहे असं काहींचं म्हणणं आहे, तर काहींचं म्हणणं असं आहे की इथे शिवाचाही उल्लेख आहे. आता आपण ओव्या पाहू. ओव्यांमध्ये तर आणखी हे जास्त चांगलं स्पष्ट झालेलं आहे आणि ते अशा प्रकारे आहे की पहिली 55वी ओवी आहे. म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. म्हणजे जय जयाजी स्वामी आता नमस्कार केला आहे, आता तो बोलतो आहे अर्जुन, म्हणजे शब्दांमध्ये तो आता नमस्कार करतोय आणि म्हणून म्हणतोय की माझा तुम्हाला शतशः प्रणाम. जय जयाजी स्वामी, माझा तुम्हाला शतशः प्रणाम. नवल कृपा केली तुम्ही, आपल्या कृपेला मर्यादाच नाही अशी नवल कृपा. म्हणजे हे आश्चर्य आहे की असं कोणीही आतापर्यंत पाहिलं नाही असं विश्वरूप तुम्ही मला दाखवलंय. नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो असं म्हटलंय. प्राकृत ह्याचा या ठिकाणी अर्थ प्रत्यक्ष असा आहे. आम्ही प्रत्यक्ष हे विश्वरूप पाहतोय, प्रत्यक्ष असा अर्थ आहे. कारण नाही तर प्राकृत याचा अर्थ आपण वेगळाही घेऊ शकतो. प्रकृती, प्राकृत असे वेगळे अर्थ त्याचे होऊ शकतात. म्हणून हा अर्थ लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रत्यक्ष असा अर्थ आहे की हे विश्वरूप जे आहे तुमचं ते आम्ही प्रत्यक्ष पाहू शकलोय, अशी काही तुम्ही आमच्यावरती कृपा केली आहे. परी साचची भले केले गोसाविया, मज परितोषु जाहला साविया. जी देखलासी जो या सृष्टीसी तू आश्रया. म्हणजे गोसाविया हे पुन्हा मागे हा शब्द आलेला आहे. गोसावी हा शब्द स्वामी ह्या अर्थानेच वापरला जातो. तर पुन्हा स्वामी न म्हणता गोसावी असं म्हटलेलं आहे. तर स्वामी तुम्ही फारच काही म्हणजे साचची भले केले, म्हणजे तुम्ही फार काहीतरी चांगलं केलंय. आणि काय चांगलं केलंय? मज परितोषी झाला साविया. साविया याचा अर्थ अगदी सहजपणे, स्वाभाविकपणे मला अत्यंत आनंद झालाय. जे काही तुम्ही माझ्यावर कृपा केली आहे त्यामुळे मला अत्यंत सहजपणे, स्वाभाविकपणे मला अत्यंत आनंद झालेला आहे. साविया याचा अर्थ तो आहे. मज परितोष जाहला साविया, जी जो देखलासी जो या सृष्टीसी तू आश्रया. म्हणजे तू सगळ्या सृष्टीचा आश्रय आहेस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी असा एक भाव आहे त्याच्या म्हणण्यामध्ये की आम्ही ऐकलं होतं की सगळ्या सृष्टीचा आश्रय तू आहेस, आश्रयदाता तू आहेस. सगळी सृष्टी तुझ्या आश्रयाने अस्तित्वात आहे हे आम्ही ऐकलं होतं, पण आम्ही आता हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणून अत्यंत आनंद झालेला आहे. आता 56व्या ओवीनंतर मधल्या थोड्या ओव्या गाळून 59वी ओवी बघा. 59. श्रीहरी तुझा विश्वात्मकी ये शरीरी, स्वर्ग देखतसे अवधारी सुरगणेसी. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला म्हणतोय, श्रीहरी तुझ्या या विश्वात्मक शरीरामध्ये, या विश्वरूपामध्ये स्वर्ग देखतसे अवधारी सुरगणेसी. म्हणजे स्वर्ग ज्याच्यामध्ये सगळे सुर म्हणजे देव, सगळे देव जिथे आहेत तो असा सगळा देव लोक, सगळा सुरगण आम्हाला दिसतो आहे या ठिकाणी तुझ्या शरीरामध्ये. आता म्हणजे काय काय दिसतंय तो सांगतोय की सगळे देव दिसत आहेत आणि सगळे देव असं म्हटलंय. म्हणून श्री ज्ञानदेवानी पहा त्या वरच्या श्लोकाचा अर्थ वेगळ्या प्रकारे घेतलेला आहे. आधी पुढची 260वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय, प्रभू महाभूतांचे पंचक
येथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एकैक भूतसृष्टीचे, म्हणजे महाभूतांचे पंचक, याचा अर्थ पंचमहाभूतांचे अनेक संच, अनेक संच, अनेक संच आहेत ना. सगळ्यांमध्ये पंचमहाभूत आहेतच ना. ही 5 जी मुख्य महाभूत, ती आप, तेज, वायू, आकाश, ही जी 5 महाभूत ही सर्वांच्या शरीरामध्ये असे निरनिराळे पंचक, असे निरनिराळे संच, म्हणून मग त्याला पुढे म्हटलंय येथ देखत आहे अनेक, असे अनेक संच दिसत आहेत मला, आणि भूतग्राम एकैक भूतसृष्टीचे, म्हणजे या संबंध भूतग्राम म्हणजे त्याला सर्व भूतमात्रांचं जणू काही एक गाव आहे, अशा प्रकारे एक एक असे हे सगळे संच सगळ्या भूतसृष्टीचे मला दिसत आहेत. आणि त्यानंतर मग पुढे जी आधीची कल्पना होती की स्वर्ग देखत असे सुरगणेसी, असं जे आधी म्हटलंय ती कल्पना आता 61व्या ओवीमध्ये पहा. जी सत्यलोक तुझ माझी आहे, देखिला चतुराननु हा नोहे, आणि येरीकडे जव पाहे तव कैलासुही दिसे. म्हणजे सत्यलोक जो म्हणजे ब्रह्मदेव कुठे आहे, तर तो सत्यलोकामध्ये आहे. तर तो जो आहे ते चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, चतुरानन हे ब्रह्मदेवाचं नाव आहे. तर या ठिकाणी असं हे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचाही उल्लेख ज्ञानदेवानी या ठिकाणी केलाय. कसा बघा आता पुढे. सत्यलोकामध्ये हा चतुरानन, आणि ते असा जो उल्लेख आहे, देखिला चतुरानन हा नोहे, नोहे म्हणजे प्रश्नचिन्ह आहे तिथे. हा जो सत्यलोकामध्ये दिसतोय हा ब्रह्मदेवच नाहीये का, असं आपण म्हणतो ना, तसा प्रश्न आहे. हा चतुरानन नोहे म्हणजे तो ब्रह्मदेव नाहीये का. आणि येरीकडे जेव्हा पाहे म्हणजे या दुसरीकडे जेव्हा मी पाहतोय, तिकडे सत्यलोकामध्ये ते दिसते, आणि आता दुसरीकडे काय दिसते, तव कैलासही दिसते, म्हणजे कैलास पर्वत दिसतोय. आणि त्याच्या पुढची ओवी पहा. श्री महादेव भवानी येशी तुझा दिसत असे एके अंशी, आणि तू ते गा, तू तेही गा, ऋषिकेशी तुझ माझी देखे. म्हणजे या ठिकाणी कसा उल्लेख केलाय की त्या कैलास पर्वतावरती शंकर महादेव तो भवानीशी म्हणजे त्याच्या पत्नी बरोबर, त्याच्या पार्वती बरोबर तो दिसतो आहे. तुझ्या म्हणजे तुझा एक अंशच होऊन गेलाय, तुझ्या त्या विश्वरूपामध्ये हे सगळं मला दिसतंय. आणि पुढे जे म्हटलंय, आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे. म्हणजे किती सुंदर उल्लेख आहे की विश्वरूप हे तो श्रीकृष्णाचंच रूप आपल्याला दिसतंय ना. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की तुझ्या ह्या विश्वरूपामध्ये ऋषिकेश म्हणजे पुन्हा विष्णूच, पुन्हा कृष्णच. तर तुझ्याच रूपामध्ये मी तुला पाहतोय, तुझ्याच रूपामध्ये मी विष्णूला पाहतोय, तुझ्याच रूपामध्ये मी कृष्णाला पाहतोय, असा त्याचा अर्थ. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही उल्लेख ज्ञानदेवांनी या ठिकाणी केलेला आहे. आता त्यानंतर पुढच्या थोड्या ओव्या आपण सोडूया, त्या श्लोकाच्या खालच्या म्हणजे 64-65 ओव्या सोडून पुढच्या श्लोकाकडे. श्लोक न घेता आधी ओव्याच घेते, आणि ज्या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये श्लोकामध्ये त्या ओव्यांचा उल्लेख आहे तो नंतर सांगते. ओव्या घेते आधी. 66वी ओवी. तया दिव्य चक्षुचेनी पैसे चहूकडे जव पाहत असे, तव दोर्दंडी जैसे आकाश कोंभले. म्हणजे
तू दिलेला हा जो दिव्य चक्षु आहे त्याच्यामुळे मी सगळीकडे जेव्हा मी पाहतोय त्यावेळेला काय दिसतंय तर तव दौर्दंडी, दौर्दंड याचा अर्थ बलवान बाहू. बलवान बाहू हा शब्द आधी एकदा गेल्या वेळेला गेला होता, गेल्याच वेळेला. दौर्दंडी ह्याचा अर्थ तुझ्या ह्या अत्यंत बलवान बाहूमध्ये, तुझ्या या हातांमध्ये आकाश कोंबले, सगळं आकाश तुझ्या दोन बाहूंमध्ये कोंबलंय, म्हणजे उगवलंय जणू काही. ते असं अशा प्रकारे ते आलेलं आहे, सगळं आकाश उत्पन्न झालंय. म्हणजे आता कोंब फुटलाय, आकाशाला कोंब फुटलाय, असं कोंबलं असं नाही त्याचा अर्थ. कोंभ हा शब्द आहे तिथे, कोंभ. आणि कोंभ म्हणजे अंकुर फुटणं, उगवणं. तर सगळं आकाश उगवलंय, उत्पन्न झालंय असा अर्थ आहे. सगळं आकाश तुझ्या या दोन बाहूंमध्ये उगवलंय, कारण सगळं विश्वच मुळी त्याच्यातून निर्माण झालंय. त्यामुळे आकाशही त्याच्यातूनच निर्माण झालंय, त्याच्या हातातून, त्याच्या बाहूंमधून. तैसे एकची निरंतर देवा देखतसे तुझे कर, करीता आघवेची व्यापार एकी काळी. म्हणजे देवा मी काय पाहतोय तर तुझे कर, देखतसे तुझे कर, करीत आघवेची व्यापार. हा त्यातला महत्वाचा भाग आहे की विश्वातले सगळे व्यापार तुझे हातच करताय. किती महत्वाची गोष्ट आहे की आपण जे म्हणतो मी केलं, विसरा, मी केलं नाहीये, मी केलं नाहीये. हे जे काय घडतंय हे सगळं मुळी त्या ईश्वराचे हातच सगळं करतायत. ह्या संपूर्ण विश्वरूपामध्ये आता जे सगळं वर्णन आहे ना, की त्याच्या हातांचं वर्णन नाही, पायांचं वर्णन नाही, डोळ्यांचं वर्णन नाही, हे सगळं जे वर्णन आहे ना त्याचा अर्थ जास्ती सखोल घ्यायचा आहे प्रत्येक गोष्टीचा. जसं आता हाताचा उल्लेख आपण पाहिला की हात सर्वत्र त्याचे आहेत आणि सगळं आकाश त्याच्यातून उत्पन्न झालंय असं जे म्हटलंय त्याचा खरा अर्थ हा आहे की त्याचे हात त्या आकाशापासून ते पाताळापर्यंत सगळं काही तेच करतात. म्हणून असा उल्लेख केलेला आहे की तैसे एकची निरंतर देवा देखतसे तुझे कर, करीत आघवेची व्यापार एकी काळी. म्हणजे एका वेळेला ह्या जगातले सगळे व्यवहार तुझे हात करतात. एका वेळेला, म्हणजे असं नाहीये की या ठिकाणी आपण काम करायला लागलो की दुसरं काम बाजूला राहतो, असं ईश्वराचं होत नाही. त्याचे हात सगळे व्यापार एका वेळेला संपूर्ण विश्वामध्ये करू शकतात. तर अशा प्रकारे त्याचे एकी काळी, हा म्हणून त्या शब्दालाही महत्व आहे या ठिकाणी. आणि निरंतर या शब्दालाही, सतत चालूच आहे तुझं कार्य, सतत चालू आहे, कुठेही ते थांबत नाही, तुझं कार्य कधी थांबतच नाही. तसं पुढचंही घेता येईल की त्यातले महत्वाचे शब्द सांगते, सगळा विस्तार न करता, की मग महाशून्याचे पैसारे उघडली ब्रह्मकटाची भांडारे, तैसी देखतसे अपारे उदरे तुझी. म्हणजे तुझे उदर, तुझी उदर दिसतात सगळीकडे. कशी? महाशून्य ह्याचा अर्थ ब्रह्म असा आहे. ब्रह्म, या ब्रह्माच्या सगळ्या विस्तारामध्ये उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे. म्हणजे सगळं ब्रह्मकटाह ह्याचा खरा अर्थ सैन्य असा आहे. म्हणजे जणू काही सगळं सैन्य कसं असतं की काय येतच असतं, एका पाठोपाठ एक माणसं येत असतात किंवा काही गोष्टी घडत असतात, तसा उल्लेख आहे हा की हे सतत
घडतायत या सगळ्या गोष्टी, आणि अशी ही तुझी सगळी उदर संपूर्ण ठिकाणी भरलेली आहे. म्हणजे अर्जुनाला त्या विश्वरूपामध्ये त्या विश्वदेवतेचे हात दिसत आहेत, त्याची उदर त्याला दिसत आहेत, सर्व ठिकाणी तेच भरलंय असं त्याला दिसतंय. त्यानंतर पुढे काय दिसतंय, पुढे पहा 69वी ओवी, जी सहस्र शिर्यांचे देखिले कोडीवरी होता ती एके वेळे, की परब्रह्मची वदन फळे मोडून आले. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. पुन्हा या ठिकाणी उल्लेख कशाचा आहे, शीर्ष म्हणजे मस्तक, मस्तक सहस्र शीर्षाचे देखिले कोडीवरी होता ती एके वेळे. ह्याचा अर्थ असा की अर्जुन असं म्हणतो या ठिकाणी की तुला सहस्र शीर्ष आहेत, तुला सहस्र मस्तक आहेत असं मी ऐकलं होतं. अर्जुन हा पूर्वीच्या काळी हा अर्जुन राजपुत्र असला तरी आपल्याला माहितीये की राजपुत्रांना सगळं वेदाध्ययन सुद्धा करावं लागत असे, धर्मग्रंथांचं ज्ञान त्यांना दिलं जात असे. तर त्यामुळे आणि जे काय ऐकलंय हे राजघराणं आहे, त्यामुळे राजघराण्यामध्ये निरनिराळे ऋषी मुनी नारदासारखे देवर्षी हे सुद्धा तिथे येऊन अनेक प्रकारच्या गोष्टी, व्यास तर येतच असत. तर अशा निरनिराळ्या लोकांकडून आम्ही हे ऐकलंय की तुला सहस्र शीर्ष म्हणजे सहस्र तुला मस्तक आहेत असं आम्ही ऐकलं होतं. पण आता तो काय म्हणतो, कोडीवरी होता ती एकेवळे, म्हणजे ही तुझी सहस्र शीर्ष जी आहेत, ही जी मस्तक आहेत, 1000 मस्तक आहेत, ती कोडीवरी होता ती एकेवेळे, म्हणजे पुन्हा पुन्हा कोडीवरी म्हणजे त्याचा कोट्यावधी असं आपण म्हणतो ना, तर तो अर्थ आहे तिथे. कोट्यावधी वेळा मी त्याचा अनुभव घेतोय. मी तुझ्या विश्वरूपामध्ये ह्या सहस्र शीर्षांचा कोट्यावधी वेळा मी अनुभव घेतोय. म्हणजे सारखी मला दिसतंय, त्याला सारखं मुळे तेच दिसतंय. इथे मस्तक आहे, तिथे उदर, सगळीकडे सगळंच भरलंय अशा प्रकारे त्याला दिसतंय. आता अशा प्रकारे ही कोडीवरी होता ती एकी वेळे, की परब्रह्मची वदन फळे मोडून आले. म्हणजे असं वाटतंय की हे परब्रह्म मुळी त्याच्या वदन फळ मोडून आले, म्हणजे त्याचं सगळं मुख, वदन फळ म्हणजे त्याचं सगळं मुख हे ह्या संपूर्ण असं दाट भरून आलंय. म्हणजे सगळ्या ह्या मस्तकांनी ते भरून आलेलं आहे. म्हणजे सगळीकडे आता त्याला मस्तकच दिसतंय. हे अनुभव आहेत त्याचे. त्याला जे काय दिसतंय, कधी उदर दिसतात, कधी त्याचे हात दिसतात, कधी त्याला मस्तक दिसत आहेत, सारखे ही असेच अनुभव सगळीकडे तो घेतोय. पुढेही आता 217वी ओवी तशीच आहे. तैसी वक्त्रे म्हणजे पुन्हा मुख वक्त्र म्हणजे मुख. हा वक्त्र शब्द मला वाटतं गेलाय आधी ना. वक्त्र म्हणजे मुख. तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखत असे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंघ. म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टींचा उल्लेख आहे. एक आहे मुखांचा उल्लेख, की सगळीकडे जेवती तेवती जिकडे तिकडे तुझी वदनच दिसत आहेत, तुझी मुखच दिसत आहेत. आणि त्याचप्रमाणे तयाची परी म्हणजे त्याचप्रमाणे नेत्रपंक्ती अनेका सैंघ, म्हणजे सैंघ म्हणजे पुष्कळ आणि अनेक असे दोन्ही शब्द वापरले. म्हणजे जिथे मी पाहतो तिथे तुझे डोळे दिसत आहेत, तुझे डोळे दिसत आहेत. आता हे जे सगळे उल्लेख आहेत ना, अजूनही असे उल्लेख येणारच आहेत, पण ह्याच ठिकाणी सांगते की नेत्र, जिथे तिथे त्याचे नेत्र दिसतात, त्याचे डोळे दिसतात. ह्याचा अर्थ असा की ईश्वर जो आहे, तो परब्रह्म जो आहे, तो सगळीकडे पाहतोय. सगळं त्याला विश्वात जे आपण म्हणतो सर्व साक्षी ईश्वर
ईश्वर असं जे आपण म्हणतो, सर्व साक्षी, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण त्याला लपवून करू शकत नाही की इकडे देव्हार आहे त्याच्या समोर नको, आपण इकडे काय करायचं ते असं नाहीये. गेल्या वेळेला मी तो हे शेर सांगितला होता की काय शराब ना पी मस्जिद, जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह बता दे जहाँ पर खुदा न. हा शेर आपण गेल्या वेळेला आपण पाहिला होता की अशी जागा दाखव की कुठे खुदा नाहीये, की मला मस्जिद मध्ये बसून पिऊ दे ना शराब, काय वेगळं काय होणार आहे. अशी जागा का मस्जिद मध्ये खुदा आहे आणि इतरत्र नाहीये का सगळीकडे खुदा आहे. म्हणजे पहा, सगळ्या धर्मांच्या मध्ये हेच विचार आहेत खरे. आपण उगीच हा धर्म वेगळा तो धर्म वेगळा असं आपण जे म्हणतो, किती चुकीच्या कल्पना आहेत. हेच विचार आहेत आपल्यामध्ये आहेत, त्यांच्यामध्ये आहेत. तर हे जे आहे ते नेत्रपंक्ती ह्याच्या, म्हणून मला मुद्दाम हे सांगावंसं वाटलं की तो सगळीकडे पाहतोय. विश्वामध्ये जे घडतंय ती प्रत्येक गोष्टीला तो साक्षी आहेच, तो पाहतोय. आपल्याला आपण किती चोरून केलं, मांजर डोळे मिटतं दूध पिताना, आपल्याला दिसतं ना ते दूध पितंय ते. तर असं आपण किती डोळे मिटले तरी सुद्धा त्याचे डोळे उघडेच आहेत सगळीकडे, अशा तो विचार आहे हा. तसंच आपण काम करत नाही, त्याचेच हात सर्वत्र, त्याचेच हात काम करत असतात. अशी त्याची मुख सगळीकडे आहे, त्याची वदनं सगळीकडे. ह्या सगळ्याचे अर्थ असे घ्यायचे, असे शब्दशः अर्थ घेतले तर काही त्याला आपण काही शिकतच नाही त्याच्यामध्ये. हा अर्थ आपल्याला शिकायचा की त्या ईश्वर सर्वत्र आहे म्हणजे काय ते अशा वेगवेगळ्या प्रकारे इथे सांगितलेलं आहे. आता पुढे मधली एखादी ओवी आपण गाळू. पुढे 72वी ओवी बघा. तुझं विण एक, आता अर्जुन म्हणतोय पहा, तुझं विण एक दियाकडे परमाणूही एतुला कोडे, अवकाशू पाहत असे परी न सापडे, ऐसे व्यापिले तुवा. म्हणजे तो म्हणतोय की तुझ्या शिवाय एक परमाणू माहितीये ना, तर परमाणू एवढी तरी जागा कुठेतरी दिसेल का म्हणून मी शोधतोय. की सगळीकडे तूच दिसतोय, सगळीकडे तुझे डोळे, तुझीच तोंड, तुझेच हात पाय, तर तुझ्याशिवाय मला एक परमाणू एवढी तरी जागा दिसेल का म्हणून मी शोधतोय. तुझं विण एकदियाकडे परमाणूही तुला कोडे, म्हणजे कौतुकाने मी शोधतोय की काय अवकाशू पाहत असे, म्हणजे कुठेतरी एवढीशी जागा, परमाणू एवढीशी जागा तरी दिसेल का असं मी कौतुकाने पाहण्याचा प्रयत्न करतोय. परी न सापडे, ऐसे व्यापिले तुवा. सगळं तू व्यापून टाकलेस, काही कुठेही तुझ्याशिवाय एवढी सुद्धा जागा नाही. मधली एक ओवी गा. पुढे 74वी ओवी बघा. ऐसा कवणे. आता फार सुंदर उल्लेख आहे ज्ञानदेवानी, म्हणून मी हे ओव्या घेतल्या की त्या श्लोकापेक्षाही ना ओव्यांमध्ये फार सुंदर प्रकारे ते सगळं सांगितले. ऐसा कवणे ठायाहुन्या तू आलासी, एक बैसलासी की उभा हासी, आणि तू कवणीये मायेचीये पोटी होतासी, तुझे ठाण केवडे. म्हणजे त्याच्या मनात तो आता सगळे प्रश्न विचारतोय. अरे बाबा, तू हा जो एवढा प्रचंड मोठा सगळीकडे व्यापून राहिलेला असा तू आलास तरी कुठल्या ठिकाणाहून. कवणे ठायाहून आलासी, म्हणजे तू कुठल्या ठिकाणाहून आलायस. एथ बैसलासी की उभा असी, कारण
विश्व म्हणजे ते जे काय विश्वरूप दिसते आधांतरीच दिसते त्याला. म्हणजे तू बसलायस का उभा आहेस तेही मला आता कळत नाही. आणि असा हा तू कवणीये मायेची पोटी होतासी. म्हणजे कुठल्या मातेच्या उदरातून तू आलायस. तुझे ठाण केवढे, म्हणजे तुझं आहेस, तुझं ठाण केवढे याचा खरा अर्थ असा की तू आहेस तरी कोण. तू आहेस तरी कोण. ठाण याचा अर्थ आपण एरवी स्थान असा घेतो, पण ह्याचा स्थान असा अर्थ नाही. त्याचं स्थान तर संपूर्ण दिसतच आहे, सर्वत्र तोच आहे. त्यामुळे त्याचं स्थान विचारलंय असा ह्याचा अर्थ घेता येत नाही. म्हणून ह्याचा अर्थ असा घ्यायचा, तुझे ठाण केवढे म्हणजे तू आहेस तरी कोण ते तरी मला सांग. आणि हा जो उल्लेख आहे ना, तू कवणीये मायेची पोटी होतासी, हा जो उल्लेख आहे, तू कुठल्या मातेच्या उदरातून तू आला जन्मलास हे तरी सांग. आणि या ठिकाणी हे जे हा जो उल्लेख आहे तो उल्लेख म्हणजे मी नेहमी सकाळी जेव्हा वाचते त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की, किंवा आपण जरा पुढे जाऊ आणि मग मला जे काय सांगायचं ते सांगते. हे आधी पूर्ण करूया की कवणीये मायेची पोटी होतासी, तुझे ठाण केवढे म्हणजे तू आहेस तरी कोण ते तरी सांग. पुढे ते सलग आहे, तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, तू काही सयावरी आहासी, ऐसे पाहिले मिया. म्हणजे तुला जेव्हा मी पाहतोय, हे शेवट आहे ना, तिथून सुरुवात करायची. ऐसे पाहिले मिया म्हणजे मी तुला जेव्हा पाहतोय तेव्हा माझ्या मनामध्ये हे सगळे विचार येत आहेत की तुझं रूप तरी काय आहे. की हे जे असंख्य नेत्र दिसत आहेत, असंख्य तोंड दिसत आहे, असंख्य हात दिसत आहेत, म्हणजे तुझं रूप तरी काय आहे, तुझं वय काय आहे, वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे म्हणजे तुझ्या पलीकडे काही आहे का, ते काय आहे. तू काही सयावरी आहासी म्हणजे तू कशावर आहेस, बसला आहेस, उभा आहेस, कसाही असू दे, पण तू आहेस कशावर आहेस. हे सगळे माझ्या मनामध्ये विचार येत आहेत. आणि हे सगळे विचार मी करत असताना आता पुढे पहा, त्याच्याशी जोडूनच ही ओवी घ्यायची. तव देखिले जी आघवेची तेव्हा तरी आता, तेव्हा नाही आहे तिथे, तरी तव देखिले जी आघवेची तरी आता, तुझ देवा ठाव तूची, तू कवणाचा नव्हेसी ऐसाची अनादी आयता. कळलं असेल प्रत्येकाला ना की जेव्हा मी ह्या सगळ्याचा विचार करतोय, हे जे प्रश्न माझ्या मनामध्ये आले त्याचा मी ज्या वेळेला विचार करतोय, अर्जुन म्हणतोय की मी या गोष्टींचा सगळ्याचा जेव्हा विचार करतोय, तव देखिले जी आघवेची, याचा अर्थ तो आहे की मी हे सगळं पाहतोय आणि हे सगळं बघून मी विचार करतोय. देखिले याचा अर्थ पाहणं आणि विचार करणं. तर ह्या सगळ्याला पाहून मी जेव्हा विचार करतोय तेव्हा माझ्या लक्षात असं आलंय, तरी आता तुझं देवा ठाव तूची, की देवा तुला तुझं काय जे काही स्वरूप आहे ते तुझं तुलाच माहीत, मला कळतच नाहीये, तुझं तुलाच माहिती आहे. आणि पुढे म्हटलंय, तू कवणाचा नव्हेसी ऐसाची अनादी आयता, तू कुठल्याही मायेच्या उदरातून आलेला नाही, तू असा अनादी आहेस. अनादी म्हणजे अगदी फार आधीपासून आहेस, तू अनादी आहेस. तू आधी म्हणजे इथून सुरुवात झाली असं काही म्हणता येत नाही, तू अनादी आहेस, आयता आहेस. हे कोणाच्याही मायेच्या पोटातून आलेला नाही, तू आयता आहेस. आता या ठिकाणी मी मगाशी मला जे सांगायचं होतं ते सांगते की हे जे आहे की कुठल्याही मायेच्या उदरातून तो आलेला नाही, तो अनादी अनंत आहे. असं असताना पहा, अगदी खूप मागे तुला आठवत असेल तर एकदा
पराशक्ती ह्याचा आपण काहीतरी किंवा म्हणजे ईश्वराची शक्ती, पराप्रकृती आणि अपराप्रकृती, ह्याच्यामध्ये पराप्रकृतीचा ज्या वेळेला विचार करत होतो, म्हणजे पराप्रकृती ही ईश्वराची शक्ती असा आपण त्यावेळेला अर्थ घेतलेला होता. आणि त्यावेळेला मंजिरीने प्रश्न असा विचारला होता की पराशक्ती म्हणजे मूळ माया का, ज्याला दासबोधामध्ये मूळ माया म्हटलेलं आहे, ते मूळ माया म्हणजे पराशक्ती का. तर मी तेव्हा हो म्हणून सांगितलं होतं. आता बरोबर आहे, म्हणजे मूळ माया म्हणजे पराशक्ती. आता ते कसं पहा, त्याचा मी अर्थ नीट समजावून सांगते की जनाबाई हा उल्लेखही मी त्यावेळेला केला होता, पण त्याचं स्पष्टीकरण त्यावेळेला कदाचित मी केलं असतं तरी तुम्हाला ते लक्षात आलं नसतं. आता तुमच्या लक्षात येईल की जनाबाईंनी असं म्हटलंय, विठ्ठलाला जनाबाई काही वेळेला रागावून विठ्ठलाला काहीतरी शब्द उच्चारलेत जनाबाईंनी, कारण जनाबाईला जे काही दळण कांडण आणि बरणं जे काय सगळं तिला करायला लागायचं, काही वेळेला त्रासून जायची आणि विठ्ठलाला काही तिने उद्गार काढलेले आहेत. आणि त्या असे एक काही उद्गार आहेत की विठ्ठलाला तिने म्हटले मूळ मायेच्या कार्ट्या, मूळ मायेच्या कार्ट्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे तू मूळ मायेचा कार्ट आहे असं, तू त्याच मूळ मायेचं मूळ पोर आहेस असं म्हटलंय. आता जर ईश्वर कोणाही मातेच्या उदरातून आलेलाच नाही, तर मग मूळ मायेच्या कार्ट्या म्हणजे तिचं कार्ट असं का जनाबाईंनी म्हटलं? हे मी त्यावेळेला तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्हाला ते लक्षात आलं नसतं, म्हणून मी आत्ता ते तुम्हाला सांगते की पहा, मूळ मायेच्या कार्ट्या असं म्हणण्यामागे किंवा असं म्हणताना अर्थ असा आहे की आता आपण बरंच पराप्रकृती अपराप्रकृती हे सगळं जग कसं निर्माण झालेलं आहे, तर ईश्वराला जे एकोहम बहुश्याम ही जी काही त्याला संकल्प त्यांनी मनात केला की मी एकटा आहे, हे सगळं विविध रूपांमध्ये मला स्वतःला पाहायचंय, अशा साठी सगळा हा विश्वाचा पसारा त्यांनी मांडला. आता विश्वाचा पसारा त्यांनी मांडला, तो त्याची इच्छा त्यांनी केली. हे नीट लक्षात घ्या, हा दोन गोष्टीमधला फरक आहे की ईश्वराने इच्छा केली, त्या ब्रह्मानी परब्रह्मानी इच्छा केली, संकल्प केला की मला अनेक रूपांमध्ये मला स्वतःला बघायचंय. म्हणजे असं जे विश्वामध्ये विविध रूप आहेत ते त्याला आपलं स्वरूप असं अनेक विध असं आपलं स्वरूप त्याला पाहायचं होतं आणि म्हणून त्यांनी तो संकल्प केला. आता संकल्प परमेश्वराचा, त्या परब्रह्माचा संकल्प, पण प्रत्यक्षामध्ये कृती त्याची नव्हे. प्रत्यक्षामध्ये कृती कोणी केली तर प्रकृतीने, हे माहितीये ना. आणि म्हणून मी एक वाक्य तुम्हाला सांगितलं होतं, माता ह्यांचं मदरचं पॉंडिचेरीच्या मदरचं वाक्य सांगितलं होतं की विदाउट हिम आय एक्झिस्ट नॉट अँड विदाउट मी ही इज अनमॅनिफेस्ट. सांगितलं होतं, आठवतं? ही इज अनमॅनिफेस्ट. तो होता तिथे, परब्रह्म होतं, पण ते अनमॅनिफेस्टच राहिलं असतं. मग ते त्याला मॅनिफेस्ट कोणी केलं, त्याला प्रकटीकरण त्याचं कोणी केलं तर प्रकृतीने केलं, शक्तीने केलं. शक्ती ही जी पराशक्ती आहे, प्रकृती आहे, त्या प्रकृतीने ईश्वराचा तो संकल्प होता तो प्रत्यक्षामध्ये आणायला ती प्रकृती कारणीभूत झाली. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की हे आता विठ्ठल जो आहे, विठ्ठल हे सगुण रूप आहे ना ईश्वराचं. ईश्वर नाही तर निर्गुण निराकार आहे, तो काही आपल्याला कुठल्याही मूर्तीमध्ये दिसत नाही, परंतु त्या मूर्तीमध्ये त्या साकार त्याला ते जे रूप, ते सगुण रूप जे काही आहे ते सगळं म्हणजे विश्वच मुळे पराप्रकृतीने निर्माण केलं. त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आल्या, मूर्त
ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जशी आपण माणसं निर्माण झालो तशाच ईश्वराच्या मूर्ती निर्माण झाल्या. म्हणून जनाबाईंनी असं म्हटलंय की मूळ मायेच्या कार्ट्या. आलं लक्षात? काय सुंदर ही कल्पना आहे, पण ही त्यावेळेला नसती आली लक्षात. आता आपण सगळं पुढेपर्यंत आलेलो आहोत. प्रकृती, हे ईश्वर, ह्या सगळ्या कल्पना आपल्याला आता कळलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ह्याचा अर्थ आपल्याला कळेल. म्हणून मी आता या ठिकाणी सांगते की इथे म्हटलंय की तू कवणाचा नव्हेस ऐसाची अनादी आहेसा, की तू कुठल्याही मायेचा पूत नाही आहेस, तू असाच अनादी आयता आलेला आहेस, हे परब्रह्माला तिने म्हटलेलं आहे. पण जनाबाईंनी मूळ मायेच्या कार्ट्या जे म्हटलंय त्याचं कारण हे की सगुण साकार रूप जे आहे ते मात्र आता इथे आपण थांबूया. सगुण